नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 12 हा एकच प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. सर्कलवरील कोणतेही 3 पॉईंट म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्सवरील कोणतेही 3 पॉईंट हे कॅन नॉट बी कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये नसतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ते कसे असतात? नॉन कोलिनियर असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, येथे फक्त स्टेटमेंट आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला गिवन येथे लिहावे लागेल. गिवन एक आपण सर्कल कन्सिडर करू. अ सर्कल विथ सेंटर ओ. या सर्कलचा सेंटर आपण ओ घेऊ. एनी 3 पॉईंट्स कोणतेही 3 पॉईंट. सपोज येथे एक पॉईंट घेऊ, आपण येथे घेऊ आणि हा एक पॉईंट. हे 3 पॉईंट आपण सर्कलवरील घेतलेले आहेत. सपोज यांना ए बी सी ही नावे देऊ आपण. ए बी अँड सी लाय ऑन दी सर्कल. पहा, एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? कॅन नॉट बी कोलिनियर म्हणजे पॉईंट्स, ते 3 पॉईंट्स ए बी अँड सी आर नॉट कोलिनियर. कोलिनियर नाहीत म्हणजे एकाच लाईनवर नाहीत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करू. ए ओ जॉईन करू आपण, ही रेडियस आहे, बरोबर आहे. ओ बी जॉईन करू, ही पण रेडियस आहे. आणि ओ सी पण जॉईन करू आणि ही पण रेडियस आहे. ए बी जॉईन करू आपण, ही कॉर्ड होईल. आणि बी सी जॉईन करू आपण, ही पण कॉर्ड आहे. ड्रॉ ए ओ बी ओ किंवा ओ बी अँड ओ सी ए बी अँड बी सी. पहा, एवढे सेगमेंट आपण जॉईन करून घेतले. पहा, ही प्रूफ कशी लिहायची? इनडायरेक्ट प्रूफ लिहायची आहे. म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे? कॅन नॉट बी कोलिनियर म्हणजे ते कोलिनियर नाहीत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण काय करू? प्रथम आपण कोलिनियर आहे हे स्टेटमेंट चुकीचं दाखवू म्हणजे आपल्याला कॅन नॉट बी कोलिनियर असं लिहिता येईल. पहा मित्रांनो, हा प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करता येतो. येथे आपल्याला कॅन नॉट बी कोलिनियर दाखवायचं आहे. म्हणजे काय आहेत? ते कोलिनियर नाहीत म्हणजे नैक रेषीय आहेत, म्हणजे एकाच रेषेवर ते 3 पॉईंट नाहीत. बरोबर आहे, एकाच रेषेवर हे 3 पॉईंट नाहीत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू? इनडायरेक्ट प्रूफ वापरू. म्हणजे प्रथम आपण हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत असं आपण गृहीत धरू, म्हणजे कन्सिडर करू आपण. सपोज 3 पॉईंट्स आर कोलिनियर. पहा, इनडायरेक्ट प्रूफ आपण काय लिहिणार? आपल्याला कॅन नॉट बी कोलिनियर दाखवायचे आहे, परंतु आपण कोलिनियर आहेत असं आपण गृहीत धरू. पहा, प्रथम काय लिहिणार आपण? सपोज दी पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्या चुकीचं घेतलेलं आहे आपण. येथे कॅन नॉट कोलिनियर प्रूफ करायचं आपल्याला, पण आपण काय केलेलं आहे? कोलिनियर आहे म्हणून गृहीत धरलेलं आहे. देन perpendicular bisectors of segment AB and segment BC will be, पास समजून सांगतो, will be parallel and do not इंटरसेक्ट. आता सर्कलवर समजा हे 3 पॉईंट एकाच लाईनमध्ये आहेत म्हणजे कोलिनियर आहेत. बरोबर आहे. सपोज हा पॉईंट ए आहे, हा बी आहे आणि हा पॉईंट सी आहे. हा एक सेगमेंट होईल ए बी आणि हा एक बी सी होईल. हा सेगमेंट आपण बायसेट केला म्हणजे परपेंडिक्युलर बायसेट केला तर येथे 90चा अँगल होईल. बरोबर आहे.
आणि हा पण सेगमेंट आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट केला तर काय होईल, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काय असतील, एकमेकांना पॅरलल असतील. कशामुळे, कारण एकाच लाईनवर आपण जर असे इथे 90चे अँगल काढले, हा 90चा अँगल, हा 90चा, हा 90चा, हा 90चा, तर हे परपेंडिक्युलर काय असतात, पॅरलल असतात. बरोबर आहे, एकमेकांना टच होणार नाहीत. कारण इथे 90चा अँगल आहे, येथे पण 90चा अँगल आहे. ही लाईन सरळ पुढे पास होईल, ही पण सरळ पुढे पास होईल, म्हणजे या लाईन पॅरलल असतील. त्याप्रमाणे हे आपण 3 पॉईंट घेतलेले आहेत, हे कोलिनियर आहेत. आपले 3 पॉईंट ए बी सी आहेत. बरोबर आहे. आता या सेगमेंटचा जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजे या सेगमेंटला आपण बायसेक्ट केलं, परंतु असं बायसेक्ट केलं, पण आपल्याला असंही बायसेक्ट करता येईल. हा सपोज सेगमेंट ए बी आहे, याला आपण बायसेक्ट केलं, हा बायसेक्ट होईल. बरोबर आहे, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असेल. परंतु आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे इथे 90चा अँगल झाला पाहिजे. हा जर सेगमेंट आपण बायसेक्ट केला तर येथे 90चा अँगल होईल. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर इथे 90चा अँगल होईल. बरोबर आहे. हा पण सेगमेंट म्हणजे बी सी सेगमेंट आपण बायसेक्ट केला तर येथे पण 90चा अँगल होईल. हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. बरोबर आहे, कारण एकाच लाईनवर आपण हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत, म्हणून हे पॅरलल आहेत. सपोज दी पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. समजा हे 3 पॉईंट एका लाईनवर असतील, देन परपेंडिक्युलर बायसेक्टर. 3 पॉईंट एका लाईनवर घेतलेले आहेत, देन परपेंडिक्युलर बायसेक्टर. या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर ते कसे आहेत, पॅरलल आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. बरोबर आहे. विल बी पॅरलल अँड डू नॉट इंटरसेक्ट. सपोज ए बी सी हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत. आपण प्रथम काय केलेलं आहे, कोलिनियर आहेत म्हणून कन्सिडर केलेलं आहे. या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, हे आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये पाहिलेलं आहे. हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असेल. बरोबर आहे. या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर येथे 90चा अँगल होईल आणि हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इक्वल असेल. तर हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे आहेत, पॅरलल आहेत आणि एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. इंटरसेक्ट होत नाहीत म्हणजे सपोज 1 नंबर स्टेटमेंट. सपोज हे 1 नंबर. याचं रिझन पण लिहिता येईल आपल्याला. रिझन काय लिहिणार आपण, परपेंडिक्युलर्स. एकाच लाईनवर आपण परपेंडिक्युलर्स काढलेले आहेत. परपेंडिक्युलर्स टू सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनला, टू सेम लाईन आर पॅरलल. सर्कलवर हे 3 पॉईंट आपण जर एकाच लाईनमध्ये घेतले तर त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर पॅरलल असतील. बट सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी आर दी कॉर्ड्स. त्या कॉर्ड आहेत सर्कलच्या. बरोबर आहे. ए बी आणि बी सी कॉर्ड आहेत. फ्रॉम फिगर ए ओ ही पण रेडियस आहे आणि ओ बी ही पण रेडियस आहे. बरोबर आहे. या दोन रेडियस इक्वल आहेत, म्हणजे काय, येथे जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो ओ पॉईंटमधून पास होईल. बरोबर आहे. म्हणजे ओ पासून ए आणि बी सारख्याच डिस्टन्सवर आहेत, ते डिस्टन्स रेडियस एवढं आहे. बरोबर आहे. म्हणजे या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हा सेंटर पॉईंट आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे. म्हणजे या कॉर्डचा जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो काय होईल, या सेंटरमधून पास होईल. म्हणजे येथे या दोन सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर या ओ सेंटरमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर आहे. येथे आपण प्रूफ काय केलेलं आहे, जर कोलिनियर असतील तर ते काय होतात, एकमेकांना पॅरलल असतात. परंतु येथे आपण प्रूफ केलेलं आहे. काय प्रूफ केलेलं आहे, एकमेकांना टच होतात. म्हणजे हे स्टेटमेंट कसं यायलं आहे, चुकीचं येत आहे. फ्रॉम फिगर ए ओ इक्वल टू ए ओ इक्वल टू बी ओ किंवा ओ बी. रिझन काय आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल.
देअरफोर पहा, समजा हा सेगमेंट आहे आणि या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, तर या परपेंडिक्युलरवरील कोणताही पॉईंट घेतला, सपोज हा पॉईंट घेतला आपण, ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते, पहा ही लेंथ इक्वल असते. सपोज हा पॉईंट घेतला आपण, तर ही जी लेंथ आहे तेवढीच लेंथ ही असते. म्हणजे येथे पहा, ओ पासून ए ज्या लेंथवर आहे त्याच लेंथवर बी पॉईंट आहे. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हा सर्कलचा सेंटर पॉईंट आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे या पण सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो पण या सर्कलच्या सेंटरमधून पास होत आहे. म्हणजे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ए ओ आणि ओ बी या दोन लेंथ इक्वल असल्यामुळे हा ओ पॉईंट या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. देअरफोर पॉईंट ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. आल्सो ज्याप्रमाणे ओ ए आणि ओ बी इक्वल आहेत त्याप्रमाणे ओ बी आणि ओ सी पण इक्वल आहेत. आल्सो ओ बी इक्वल टू ओ सी, कारण रेडियस ऑफ सेम सर्कल. म्हणजेच काय, पॉईंट ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट येथे बी सी. पॉईंट ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी सी. पहा, या दोन स्टेटमेंटवरून आपण काय लिहू शकतो, म्हणजे हे दोन्ही परपेंडिक्युलर ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर आहे. देअरफोर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ए बी अँड बी सी आर intersect at point O. पहा, हे पॉईंट कसे आहेत, सर्कलवरील नॉन कोलिनियर आहेत. त्यावेळेस काय होत आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट होत आहेत. परंतु आपण चुकीचं काय गृहीत धरलेलं आहे, ते पॉईंट कोलिनियर आहेत. जर कोलिनियर असतील तर ते एकमेकांना पॅरलल पाहिजे, परंतु येथे पॅरलल आलेला आहे का, नाही. म्हणजे येथे मॅच झालेले आहेत, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे. सर्कलवरील कोणतेही 3 पॉईंट हे कोलिनियर असू शकतात का, नाही. सपोज हे 2 नंबर स्टेटमेंट आपण सपोज केलेलं स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे, बरोबर आहे. कारण इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत, परंतु इथे इंटरसेक्ट होत नाही. म्हणजे 1 नंबरचं स्टेटमेंट फॉल्स आहे. पहा, इथे लिहिणार आपण, बट धिस स्टेटमेंट, म्हणजे 2 नंबरचं स्टेटमेंट, बट धिस स्टेटमेंट इज अपोज, म्हणजे विरुद्ध आहे, अपोज टू स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 1. देअरफोर आपण जे गृहीत धरलेलं आहे कोलिनियर पॉईंट आहेत हे चुकीचं आहे. आवर सपोजिशन दॅट, आपण काय गृहीत धरलेलं आहे, आपण सपोज केलेलं आहे ए बी अँड सी आर कोलिनियर, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. इज फॉल्स, आपण जे सपोज केलेलं आहे ते चुकीचं आहे. इज फॉल्स, बरोबर आहे, म्हणजे रॉंग आहे ते. देअरफोर म्हणजे ते पॉईंट कोलिनियर असतील का, नाही. देअरफोर पॉईंट्स ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. देअरफोर एनी 3 पॉईंट्स, म्हणजे प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आपण लिहून काढू. देअरफोर एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. पहा, प्रथम या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर हे पेज आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे.
अशा प्रकारे आपली प्रूफ झालेली आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.